महाराष्ट्र कॅरम असोसिएशन या संस्थेने यंदा 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्त त्यांनी विविध उपक्रम, विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या हिरक महोत्सवाच्या निमित्त आपण आज दोन मान्यवरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. हे दोन्ही मान्यवर कॅरम मधील जुने विजेते सुद्धा आहेत आणि त्याशिवाय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. अरुण केदार आणि रमेश चेट्टी अशा दोन मान्यवरांची आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यातून कॅरमचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम मी मान्यवरांची ओळख करून देतो. माझ्या शेजारी आहेत अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव तसंच माजी राष्ट्रीय विजेते सुद्धा. त्यानंतर रमेश चिट्टी हे सुद्धा माजी राष्ट्रीय विजेते आहेत. त्याशिवाय बुजुर्ग कॅरमपटू आहेत आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये सध्या वावरत आहेत. या दोन्ही मान्यवरांशी आपल्याला आता कॅरमच्या एकूणच इतिहासाविषयी आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी बोलायचं. अरुणजी, रमेशजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. अरुणजी, हे तुमचं 60वं वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र कॅरम संघटना जी गेली 60 वर्ष सातत्याने कार्यरत आहे. आता या हिरक महोत्सवाच्या निमित्त तुम्ही कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला? महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे 60वं वर्ष आहे आणि सर्वसाधारणपणे संघटना म्हटली की त्याचे जे काही उपक्रम किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या सर्वसाधारणपणे ठरलेल्या असतात. मग त्या स्पर्धा करायच्या, त्याच्यामध्ये राज्य अजिंक्यपद स्पर्धा असेल आणि इतर रँकिंग स्पर्धा आमच्या ज्या असतात त्या आम्ही करत असतो. परंतु आज कॅरम हा स्पर्धात्मक खेळ आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे. आज देशभरामध्ये जवळजवळ 18 ज्या इंटरनॅशनल लेवलला ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये 18 देश सहभागी होत असतात. राष्ट्रीय स्पर्धामध्ये जे नॅशनल चॅम्पियनशिपच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये जवळजवळ 30 पेक्षाही जास्त राज्य ही त्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवतात. आम्ही हा खेळ लोकांनी स्पर्धात्मक आहे याची कुठेतरी माहिती करून घ्यावी, कुठेतरी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी, त्याच्यासाठी आम्ही निरनिराळ्या स्पर्धा करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही अपंगांसाठी काही स्पर्धा करणार आहोत, काही स्पर्धा आम्ही शालेय किंवा कॉलेज लेवलच्या करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये कशी आकर्षित होतील त्याच्यासाठी आम्ही सेलिब्रिटीची एक टुर्नामेंट करायचा आमचा विचार आहे. याच तुमचा सगळा जो कार्यक्रम आहे या पूर्ण वर्षभरातला वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवणार आहात. याच दरम्यान एक मध्यंतरी तुम्ही कॅरम संघटनेचं वेबसाईटचं उद्घाटन झालं आणि हा एक अतिशय वेगळा असा उपक्रम होता. कारण आजकाल बघायला झालं तर सगळ्याच संघटनांकडे अशा वेबसाईट नाहीये, पण कॅरम संघटनेने अशी वेबसाईट सुरू केली. त्यामागचं काय कारण? याचं मुख्य कारण म्हणजे की हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, या खेळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही माहिती लोकांपर्यंत फार लवकर पोहोचायचं एक माध्यम म्हणजे वेबसाईट आजच्या तारखेला आहे. 1954 साली महाराष्ट्र कॅरम संघटनेची स्थापना झाली. तर 54 पासून ते आजपर्यंतचे जे चॅम्पियन आहेत महाराष्ट्रातलेच नव्हे तर ते भारतामधले कोण कोण चॅम्पियन आहेत ते त्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळतील. कशा प्रकारे संघटनेचं काम चालतं, कशा प्रकारे आमच्या ज्या काही आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो त्या सर्व ऍक्टिव्हिटीज आम्ही त्या वेबसाईटवरती लोकांसाठी ठेवतो आहोत. त्या आमच्या त्या ऍक्टिव्हिटीजच्या बरोबर त्या स्पर्धांचे ड्रॉ, त्याच्यानंतर त्यांचे प्रवेश अर्ज आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेबसाईटमध्ये आम्ही महाराष्ट्रातले, राज्यातले आणि संपूर्ण देशभरामध्ये जे चॅम्पियन आहेत म्हणजे अगदी 12 वर्षापासूनच्या गटापर्यंत ते सिनियर लेवल आणि वेटरन लेवलचे जे चॅम्पियन्स आहेत त्यांचे फोटो, त्यांची छायाचित्र, छत्रपती पुरस्कार विजेते, एकूणच सगळ्या प्रकारची माहिती जी मी कोणालाही अगदी त्या वेबसाईटला भेट द्यायची झाली तर ती माहिती मिळू शकते. रमेशजी, आताच अरुणजींनी जो उल्लेख केला की 1954 पासून हा कॅरम जो आहे महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय तेव्हापासून संघटना कार्यरत आहे. तुम्ही तर तेव्हाच्या काळाचे साक्षीदार आहात, तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून खेळलेला आहात. तर आजचा काळ कॅरमचा आणि गतकाळ जो आहे कशी तुलना कराल तुम्ही त्यामध्ये? तुलनात्मक म्हणजे मी एवढंच सांगू शकतो की त्यावेळेला असोसिएशनकडे आता जेवढे मेंबर्स आहेत तेवढे नव्हते, एक लिमिटेड मेंबर्स होते आणि संघटना चालवण्यासाठी जे सेक्रेटरी होते त्यांना तेवढी म्हणजे काही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. पण खेळाडू मात्र चिकार होते, चांगले खेळाडू होते, कळलं की नाही. पण संघटक जे होते त्यात एकच शेख मुख्तार म्हणून, मुख्तार अहमद म्हणून होता, त्यांनी सगळी संघटना चालवली आणि ते वन साइड म्हणजे त्यांनी एकट्यानेच सगळं संघटना चालवून खेळाडूंना नवीन नवीन तयार केले. पण त्या काळी जे काय प्लेयर्स होते ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह वाटत होते, कळलं की नाही.
आणि आत्ताचे प्लेयर्सचे लोक म्हणतात की तेवढे अट्रॅक्टिव्ह नाही आहेत म्हणून. पण फरक एवढाच सांगू शकतो की त्यावेळेस जे आम्हाला साधनं मिळत होते, कॅरम बोर्ड, कॅरम पावडर, कॅरम सोंगट्या आणि स्ट्रायकर. आताच्या काळात स्ट्रायकर सुद्धा बदललेला आहे. आयव्हरी होता, ते आयव्हरी नसल्यामुळे खेळाडूंचे हातच तुटल्यासारखे, म्हणजे हात म्हणण्यापेक्षा बोटच तुटलेले आहे. तर तेव्हाचा काळ असा होता की संघटनेकडे चांगले चांगले साधनं मिळत होती. त्या साधनामुळे चांगला खेळ होत होता आणि लोक सुद्धा त्या खेळाबद्दल कौतुक करत असे. आताच्या काळात काय होतं की संघटना करू इच्छिते सगळं, पण इक्विपमेंट व्यवस्थित नसल्यामुळे खेळाडू धिजत नाहीत तेवढे चांगले खेळ खेळण्यासाठी. 60वं वर्ष साजरं करते महाराष्ट्र कॅरम संघटना. तर जुन्या दिवसांच्या काही आठवणी ज्या आहेत त्या येत असतील. काही जुने खेळाडू किंवा त्यांचे किस्से किंवा त्यांच्या शैली ज्या आहेत याबद्दल काही सांगू शकाल? एक अब्दुल जब्बार नावाचे एक खेळाडू होता. त्याच्या खेळाचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. त्याची ग्रीपच अशी होती, त्या ग्रीप मधून स्पिन निघत आहे सर. जसे आता आपण सध्या क्रिकेटमध्ये बघतो स्पिन वगैरे. पण तुलनात्मक पाहिलं तर त्या स्पिनचा त्याला ऍडव्हान्टेज काय होता ते आम्ही सांगू शकतो. आता इतर सगळं डिस्क्राईब करू शकत नाही. पण त्या स्पिनमुळे त्यांनी घेतलेला ऍडव्हान्टेज आणि त्यांनी मारलेले शॉट्स हे इतके अप्रतिम होते की आताच्या काळामध्ये कोणाला ते साध्य होऊ शकत नाही. अब्दुल जब्बार सारखा खेळाडू मी तरी असा खेळाडू मी पाहिला नाही. अप्रतिम खेळायचा. निश्चितच, म्हणजे अब्दुल जब्बार यांच्याप्रमाणेच असे अनेक खेळाडू त्या काळामध्ये त्यांनी नावं गाजवली आणि अजूनही आता जे कॅरमपटू जे आहेत ते त्यांची नावं जे ती घेत असतील, त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली असेल. अरुणजी, आता या संघटनेचे जे उपक्रम यंदाच्या वर्षभरामध्ये आहेत त्याच्यामधल्या काही प्रमुख स्पर्धा जे आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करत असाल कॅरम जो आहे तो पुढे नेण्यासाठी. काही नवीन असे उपक्रम जे आहेत ते नवीन बदल कॅरमच्या आयोजनामध्ये करण्यात आलेले आहेत, त्याविषयी काही सांगू शकाल? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खेळाचं स्वरूप दिलं. गणवेश आम्ही सुरू केला. आज स्पर्धेच्या ठिकाणी एखादा प्रेक्षक किंवा एखादी नवीन व्यक्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला त्या कॅरमच्या हॉलमधला माहोलच पूर्णपणे बदललेला आहे आणि ते लोकांना आणि स्पॉन्सर्सना आकर्षित करते. आणि त्याचा परिणाम म्हणून मी मगाशी जसं म्हटलं की वर्षभरामध्ये आम्ही चॅम्पियनशिप वगैरे करणार आहोत. पण म्हणजे महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये आम्ही स्पर्धा करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळीकडे खेळ पसरतोय. आणि आता सध्या म्हणजे प्रीमियर लीगचं वेळ हे सगळीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बॅडमिंटनची प्रीमियर लीग नुकतीच झालेली होती. महाराष्ट्र कॅरम प्रीमियर लीग असं आमचं आता थोडंसं एक नवीन आमच्या डोक्यामध्ये आलेली कल्पना आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आणि एक जनजागृती व्हावी, लोकांपर्यंत या खेळाची माहिती पोहोचावी म्हणून रन फॉर स्पोर्ट्स, रन फॉर कॅरम अशा प्रकारची रॅली आम्ही यावर्षी काढणार आहोत, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या खेळाकडे खेळ म्हणून बघावा असा प्रयत्न आहे. स्पर्धा तर होतच राहणार, सेक्रेटरी कार्यकर्ते येणार जाणार, स्पर्धा होत राहणार. या वर्षी प्रयत्न असा आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो खेळ म्हणून पोहोचला पाहिजे. पूर्वीच्या काळी सुद्धा सेलिब्रिटी असतील काही जे तुमच्या स्पर्धांना भेटी देत असतील उद्घाटनाच्या निमित्त किंवा समारोपाच्या निमित्त. तर असा एक आम्ही किस्सा ऐकलेला आहे की सुनील गावस्कर हे एकदा तुमच्या स्पर्धेला एका आले होते आणि त्यावेळेचा तो किस्सा जो तो फार गाजला होता. तर त्याविषयी काय सांगाल? त्यावेळी म्हणजे असं झालं होतं की सुनील गावस्करला त्या दिवशी बक्षीस समारंभासाठी बोलवलं होतं मुख्य पाहुणे म्हणून. आणि समारंभ संपल्यानंतर सगळ्यांच्या आग्रहास्तव सुनील गावस्करना खेळण्यासाठी सगळ्यांनी म्हणजे मोठ्या लोकांनी सुद्धा त्यांना खेळासाठी उत्साही केले. आणि सुनील गावस्करने जसे बोर्डावर स्ट्रायकर ठेवला आणि ग्रीप घेतली तर बराच वेळ ग्रीप घेतल्यानंतर त्यांचं बोट सुटेना तेव्हा त्यांना जरा लाजल्यासारखं झालं आणि ते सरळ उठले आणि माझ्याकडे येऊन मला स्ट्रायकर परत दिला. त्यांनी एवढंच सांगितलं, रमेश, की तुम्ही मला उद्या वेस्ली हॉल किंवा त्यांच्या समोर उभा करून खेळायला लावलं तर मी निधड्या छातीने खेळू शकेन, पण हे तुमचा कॅरम बाबू आपल्याला नाही जमणार. एवढं कठीण गेम मी अजूनपर्यंत बघितलेलं नव्हतं. तेव्हा लोक सुद्धा टाळ्या मारलेत. आणि कारण काय की कॅरमचं कौतुक त्या सुनील गावस्करने केल्यामुळे कॅरमला त्या दिवसापासून महत्व जास्त प्राप्त झालं. कॅरमच्या बाबतीमध्ये किंवा कॅरमपटूंच्या बाबतीमध्ये नोकरीच्या अनेक समस्या आहेत. नोकरी जर त्यांना व्यवस्थित मिळाली तर तिथून कुठेतरी खेळाला आणखी प्रोत्साहन मिळू शकेल. तर त्या बाबतीत नेमकी कशी परिस्थिती आहे?
ते परिस्थिती फारच दुर्दैवी आहे, कारण विशेषतः म्हणजे बँकांची रिक्रुटमेंट जिथे बंद झाली खेळाडूंच्या बँकेमध्ये, तेव्हापासून बँक इंडस्ट्री संपूर्ण देशभर आहे, त्याचं जाळं कित्येक बँक आहेत आणि सर्व जिल्ह्यामध्ये गावामध्ये त्या पसरलेल्या आहेत. जेव्हापासून तिकडची रिक्रुटमेंट बंद झाली त्याचा फार मोठा परिणाम कॅरम या खेळावरती झाला, कारण जास्तीत जास्त खेळाडू त्यावेळी हे बँकांमध्ये होते. म्हणून त्याबरोबर एक सुदैवाची बातमी अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती खेळाडूंना नोकऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये कॅरमचाही समावेश आहे. तर या गोष्टी आहेत, पण जोपर्यंत नोकरीची समस्या सुटत नाही तोपर्यंत कुठलाही खेळाडू मग कॅरम कशाला कुठल्याच खेळाकडे वळणार नाही. आणि मग तो कशासाठी या खेळाकडे वळेल, त्याच्यासाठी काहीतरी आपण त्याच्यासाठी आकर्षण निर्माण करायला पाहिजे. म्हणून आमचे प्रयत्न असे असतात की आम्ही जास्तीत जास्त रोख पारितोषिकाच्या स्पर्धा करतो. आता यंदाच्या वर्षी तर आम्ही खेळाच्या प्रचारासाठी तर सर्वसाधारणपणे टी शर्ट्स ही बनवली जातात, परंतु आम्ही टी शर्ट्स, कॅप्स ह्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त कॉफी मग, कोस्टर, किड बॅग्स, की चेन्स, जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही कॅरमचा, आमचा जो 60 वर्षाचा लोगो आहे त्या टाकून आम्ही ते बनवतो आहोत. कॅरमचं घड्याळही आम्ही बनवलेलं आहे आणि त्या ही जी सगळी काही आम्ही ज्या काही गोष्टी बनवल्या ह्या जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत कशा पोहोचतील हा आमचा प्रयत्न. अरुणजी, आता निश्चितपणे नोकरीची समस्या आहे. रमेशजी, तुमच्या काळामध्ये काय परिस्थिती होती? म्हणजे कॅरमपटूंना खरोखर नोकऱ्या मिळत होत्या किंवा त्याची गरज होती किंवा त्या दृष्टीने कॅरमपटू कॅरम या खेळाकडे पाहत होते? मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला कॅरमपटू फार कमी निर्माण व्हायचे, कळले ना. आणि जे मेंबर्स पण असायचे, जे पार्टिसिपंट पण असायचे फार कमी व्हायचे. तर त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट असं यायचं की बोटावर मोजण्याएवढेच कॅरम खेळाडू निघायचे त्यावेळी. तर अशा खेळाडूंना कुठलीही कंपनी नावाप्रमाणे, परफॉर्मन्स प्रमाणे ते स्वतः बोलवून घ्यायचे. पण आताच्या काळात काय होतं की आज एक चॅम्पियन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टुर्नामेंटला दुसरा चॅम्पियन होतो. अशा अनेक चॅम्पियन्स होतात, म्हणून कंपनीजना पण प्रॉब्लेम होतो की कोणाला घ्यायचंय कोणाला नाही घ्यायचं. त्यामुळे कधी कधी ते सेक्रेटरीना विचारतात की बाबा ह्या एवढ्या सगळ्या मुलांमध्ये कोणाला घेता येईल. तर त्यात समजा अरुण केदार सारख्या एका सेक्रेटरीने सांगितलं की बाबा तुम्ही याला घ्या त्याला घ्या. तर दोघांना घेतल्यानंतर मग तिसरा चौथा पाचवा नाराज पण होतो, कारण की आमचं नाव त्यांनी रिकमेंड नाही केलं म्हणून. पण आताची परिस्थिती अशी आहे की चॅम्पियन शिकार आहेत, खेळामध्ये प्रतिस्पर्धी शिकार आहेत, त्यामुळे प्रत्येकांना नोकऱ्या लागणे हा कठीण भाग झालेला आहे. बरोबर. अरुणजी, मला सांगा की या 60व्या वर्षाच्या किंवा हीरक महोत्सवाच्या निमित्त तुमच्या एक पदाधिकारी म्हणून किंवा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी आणि स्वतः एक राष्ट्रीय विजेते या नात्याने कोणत्या अपेक्षा आहेत खेळाकडून म्हणा किंवा इतर सुद्धा जे खेळाशी संबंधित आहेत लोक, सरकार म्हणा, या सगळ्यांकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा माफक आहे. या खेळाकडे खेळ म्हणून बघावं, खेळाडूंना सन्मान मिळावा, खेळाडूंना ओळख मिळावी, खेळाला दर्जा मिळावा, मग तो सर्व स्तरावर, मग राज्य स्तरावरती जनमानसामध्ये असेल किंवा शासनाच्या माध्यमातून असेल, जिथे जिथे कॅरम हा खेळ आहे याची दखल घेतली जावी. नोकरीच्या माध्यमातून पण असेल तिथे पण. रमेशजी, तुमच्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे आता तर तुम्ही बुजुर्ग खेळाडू, स्वतः मार्गदर्शक सुद्धा, तुम्ही हे सगळं कॅरमचं जी काय वाटचाल आहे आतापर्यंत 60 वर्षातली ती सुद्धा जवळून पाहिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कॅरमचं पुढचं भवितव्य जे आहे त्याविषयी? भवितव्याबद्दल बोलायचं म्हणजे एकच गोष्ट सांगू शकतो मी की आमच्या काळामध्ये आम्ही खेळलो चिकार, हल्लीच्या काळातली मुलं सुद्धा खेळतात चिकार. तुलनात्मक असं काहीच नाही आहे. फक्त खेळाडूंना क्रिकेटमध्ये जसे खेळाडू आहेत त्यांना म्हणजे काय आर्थिक मदत जशी मिळते तशी मदत या कॅरम क्षेत्रात सुद्धा मिळावी. म्हणून जे काय अरुण केदारनी जे काय आयोजन केलेले आहे आणि ह्यानंतर ज्या 60व्या वर्षी ते स्पर्धा हातात घेतलेल्या आहेत त्या विजयी करून, कळलं की नाही, तर त्यांना जास्तीत जास्त आपण सहकार्य करून त्यांना विजय प्राप्त करू द्यावं आणि खेळाडूंना एक उच्च स्थान द्यावं अशी अपेक्षा आहे. अरुणजी आणि रमेशजी, आपण या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. जुन्या दिवसांच्या आठवणी ज्या आहेत त्या सुद्धा या निमित्ताने ताज्या झाल्या. मित्र, कॅरम संघटनेचं हे 60वं वर्ष आणि हीरक महोत्सव या निमित्त आपण या दोन मान्यवरांना इथे आमंत्रित केलं.
त्यांच्याकडून जाणून घेतलं आणि हा जो कॅरमचा जो प्रवास आहे हा उलगडण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आपण क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये असंच भेटत राहणार आहोत, नवीन विषयांचं, नवीन घडामोडींचं आणि मान्यवरांचं. तोपर्यंत नमस्कार.